हॅलो फ्रेंड्स, लक्षात घ्या PDCC बँक याची एक्झाम डेट आली आहे आणि एक्झाम लवकरच होणार आहे. तर त्या धर्तीवर तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये बँकिंग अवेअरनेस हा टॉपिक दिला आहे. त्यावर आधारित आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आपण प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल. या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह सेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन याचा मुख्य हेतू काय? ऑप्शन आहेत, उद्योगांना परवडणारे कर्ज, बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, कर संकलन वाढवणे की परदेशी गुंतवणूक. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर असं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन. यानंतर पुढील प्रश्न, RBIकडून मॉनिटरी पॉलिसी किती वेळा जाहीर केली जाते? दर महिना, वर्षातून एकदा, तिमाही की 6 महिन्यांनी? विद्यार्थ्यांनो, आपण ट्राय करायचे, खाली कमेंट करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तिमाही म्हणजे क्वार्टरली मॉनिटरी पॉलिसी ही जाहीर केली जाते. यानंतर पुढील प्रश्न, IFSC कोडमध्ये किती अंक किंवा अक्षरे असतात? 10, 12, 11 की 9? तर IFSC कोडमध्ये किती अक्षरे असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 11. यानंतर पुढील प्रश्न, CTS म्हणजे काय? चेक ट्रुनिकेशन सिस्टीम, सेंट्रल ट्रान्झॅक्शन सर्व्हिस, कॅश ट्रान्सफर सिक्युरिटी की क्रेडिट टायमिंग स्कीम? सांगा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, चेक ट्रुनिकेशन सिस्टीम. यानंतर पुढील प्रश्न, रेपो रेट वाढल्यास काय होतो? बँकांचे कर्ज स्वस्त होते, बँका अधिक कर्ज देतात, कर्ज महाग होते की व्याज बंद होते? तर सांगा योग्य उत्तर काय? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्ज महाग होते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता आपण जे मटेरियल तयार केलं आहे सिलेबसवर आधारित 19,000 प्लस MCQ आहेत. प्राईज आहे 499 रुपये. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषीविषयक ज्ञान व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न, इंग्लिश ग्रामर असं सर्व कंटेंट भेटत आहे. तर प्राईज आहे 499. हा कोर्स जर ॲप्लिकेशन थ्रू जर घेतला तर प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटेल. तर परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा हा कोर्स ऑनलाईन म्हणजे ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर लक्षात घ्या, यासोबत फक्त जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करायची तर आपल्याकडे 250 ऑनलाईन टेस्ट आहेत, 2500 प्लस MCQ आहेत. प्राईज आहे 249. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टायमर प्रोव्हाइड केला आहे. तुम्ही परचेस केल्यानंतर बाकी एक्झामला देखील या ठिकाणी यूज करू शकता. यामध्ये महाराष्ट्र भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडी 60, माहिती अधिकार 7, संगणकाच्या 12, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 10, मुंबई जिल्हा विशेष 25, लोकसेवा हक्क अधिनियम 10, असे एकूण 250 टेस्ट आहेत. प्राईज आहे 249 रुपये. हे जे कंटेंट आहे ते तुम्हाला या कोर्समध्ये भेटून जात आहे. म्हणजे सर्व PDF फाईल तुम्हाला फक्त 250 रुपयामध्ये या ठिकाणी भेटते. परचेस करायचं असेल तर व्हॉट्सअप करा किंवा दोन्ही कोर्स परचेस करण्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संधी घालू नका. ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन टेस्ट कोर्स तर नक्कीच परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न आहे, लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत, विमा, परदेशी बँक, जिल्हानिहाय बँकिंग विकास की चेक प्रक्रिया? तर सांगायचं आहे, लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जिल्हानिहाय बँकिंग विकास. पुढील प्रश्न, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन कधी झाले? 1947, 1955, 1969 की 1980? विद्यार्थ्यांनो, आपण ट्राय करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 1969 भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन झाले. पुढील प्रश्न, ATM मध्ये पिनचा अर्थ काय? पर्सनल इंटरेस्ट नंबर, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, पब्लिक आयडेंटिटी नंबर की प्रोटेक्टेड इनपुट नंबर? सांगा. ATM मध्ये पिनचा अर्थ काय? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. यानंतर पुढील प्रश्न, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी सरकारने कोणती योजना आणली होती? किंवा डिजिमनी, भीम, स्वच्छ बँक की पे भारत? आपल्याला माहीत असेल की जेव्हा
भारत सरकारला डिजिटल पेमेंटवर भर द्यायचा होता तेव्हा त्यांनी भीम ॲप आणली होती. त्याचा जो फुल फॉर्म आहे तो पण लक्षात ठेवायचा आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. पुढील प्रश्न, कोणत्या योजनेत सरकार अपघाती विमा देते? PMAY, PMJJBY, PMSBY की PMKVY? तर सांगा. तर यामध्ये योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही? बचत खाते, मुदत ठेव खाते, चालू खाते की आवर्ती ठेव? विद्यार्थ्यांनो, आपण देखील ट्राय करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा आणि परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न त्या ठिकाणी बघायला भेटेल. आपण जो कोर्स तयार केला आहे त्यामध्ये देखील तुम्हाला असेच प्रश्न बघायला भेटणार आहे. परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 37 यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे चालू खात्यामध्ये व्याज मिळत नाही. पुढील प्रश्न, RTGS मध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा किती आहे? 1000, 2 लाख, 50,000 की 5 लाख? आणि जर आपल्याला RTGSचा फुल फॉर्म येत असेल तर तो खाली कमेंट करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे 2 लाख इतकं लिमिट आहे. पुढील प्रश्न, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? सर्वसामान्यांपासून दूर ठेवलेले कर्ज, उद्योगांना दिले जाणारे विशेष कर्ज, कृषी, लघु उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रांतील कर्ज की परदेशी संस्थांना दिले जाणारे कर्ज? तर सांगा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? योग्य उत्तर आहे कृषी, लघु उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रांसाठी दिले जाणारे कर्ज. पुढील प्रश्न, स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो? देशांतर्गत व्यवहार, फक्त RTGSसाठी, आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी की मोबाईल व्यवहारासाठी? तर सांगायचं आहे स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो? योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी केला जातो. पुढील प्रश्न बघूयात. EMI म्हणजे काय? इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट, इझी मनी इंटरफेस, अर्निंग मंथली इनपुट की इलेक्ट्रॉनिक मनी इनपुट? तर EMIचा फुल फॉर्म आहे इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. तुम्ही जर एखादं कर्ज घेतलं तर आपल्याला माहीत असतं की दर महिन्याला त्याचा EMI कट होतो. म्हणजेच काय, जे कर्ज घेतलेलं असतं त्याच्या अगेन्स्ट प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोघांची एक अमाऊंट काढली जाते आणि त्या ठिकाणी तो EMIच्या स्वरूपात आपण पे करत असतो. पुढील प्रश्न, डिजिटल इंडिया मोहिमेत बँकिंग क्षेत्राचा काय सहभाग आहे? अधिक शाखा उघडणे, कॅश व्यवहार वाढवणे, डिजिटल व्यवहार वाढवणे की चेक व्यवहार बंद करणे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, डिजिटल व्यवहार वाढवणे. हा डिजिटल इंडिया मोहिमेत बँकिंगचा या ठिकाणी उपयोग आहे. पुढील प्रश्न, MSMEचे पूर्ण रूप काय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ऑप्शन आहेत मीडियम स्केल मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, मार्केट सर्वे अँड मॅनेजमेंट एंटरप्राइज, मल्टिपल सेव्हिंग अँड मनी एंटरप्राइज. सांगा MSMEचे पूर्ण रूप काय? तर राईट आन्सर आहे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. पुढील प्रश्न, QR कोडमध्ये QRचा अर्थ काय आहे? क्विक रिचार्ज, क्विक रेफरन्स, क्विक रिस्पॉन्स की क्विक रिपोर्ट? तर QR कोडमध्ये QR म्हणजे काय? क्विक रिस्पॉन्स. पुढील प्रश्न, भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक कोणती होती? एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक की इंडिया पोस्ट पेमेंट बँक? तर भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक A, एअरटेल पेमेंट बँक. पुढील प्रश्न, AEPS प्रणालीमध्ये कोणती गोष्ट वापरली जाते? आधार क्रमांक, FSC कोड, पॅन कार्ड की डेबिट कार्ड? तर AEPS प्रणालीमध्ये कोणती गोष्ट वापरली जाते? योग्य उत्तर आहे आधार क्रमांक. आणि आधार क्रमांक हा किती अंकी असतो? तुमच्यासाठी होमवर्क आहे. आधार क्रमांक हा किती अंकी असतो? खाली कमेंट करायचं आहे. बघूयात किती विद्यार्थी मित्रांना योग्य उत्तर येते. पुढील प्रश्न, UPI व्यवहारात VPA म्हणजे काय? व्हर्च्युअल पिन ॲक्सेस, व्हेरीफाईड पेमेंट अकाउंट, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस की व्हॅल्यू पेमेंट ऑथॉरिटी? सांगा. आणि UPIचा देखील फुल फॉर्म आपण खाली कमेंट करायचा आहे. तर VPAचा फुल फॉर्म आहे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? 2 सप्टेंबर 1950, 1 जानेवारी 1949, 19 मार्च 1947 की 26 जानेवारी 1950? तर सांगा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? योग्य उत्तर आहे 1 जानेवारी 1949ला झाले आहे. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 25 मार्च 1947, 1 एप्रिल 1935, 17 डिसेंबर 1937 की इतर?
RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ती 1 एप्रिल 1935ला झाली आहे आणि याचं हेडक्वार्टर जर विचारलं तर ते मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या. NACH प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो? आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी, थेट अनुदानासाठी, चेक क्लिअरिंगसाठी की ऑटो डेबिट EMI साठी? तर या प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो? योग्य उत्तर आहे ऑटो डेबिट किंवा EMI साठी. पुढील प्रश्न, मुद्रा योजनेचे उद्देश काय आहे? शिक्षण कर्ज, वाहन कर्ज, सूक्ष्म व्यवहारासाठी कर्ज की घर खरेदीसाठी कर्ज? तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. तर आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. 1000+ लाईक आले तर बँकिंग अवेअरनेसवर अजून आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर मुद्रा योजनेचा उद्देश जो आहे तो आहे सूक्ष्म व्यवसायासाठी कर्ज. पुढील प्रश्न, बँकेचे NPA म्हणजे काय? नेट प्रॉफिट असेसमेंट, नॉन परफॉर्मिंग असेट, नॅशनल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट की नॉन पेमेंट अकाउंट? तर NPA म्हणजे काय? तर नॉन परफॉर्मिंग असेट. जर तुम्ही कर्ज घेतल्याने जर तुम्ही भरतच नाहीत, खूप दिवसापासून पेंडिंग आहे, तर ते तुम्हाला NPA कॅटेगरीमध्ये टाकतात, नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये. आणि जो तुमचा सिबिल स्कोर आहे तो या ठिकाणी कमी होत असतो. म्हणजे भविष्यात जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणतीच बँक त्या ठिकाणी कर्ज देत नाही. पुढील प्रश्न, चालू खाती कोणासाठी असतात? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक की शेतकरी? तर सोपं विद्यार्थी मित्रांनो, चालू खाती कोणासाठी असतात? तर ती व्यावसायिकसाठी असतात. करंट अकाउंट, ज्यामध्ये तुम्हाला व्याज भेटत नाही परंतु तुम्ही मॅक्झिमम अमाऊंट त्या ठिकाणी टाकू शकता आणि दिवसभरात काढू शकता. पुढील प्रश्न, MICR कोडचा उपयोग कशासाठी होतो? मोबाईल व्यवहार, चेक क्लिअरिंग, आधार लिंकिंग की लोन प्रोसेसिंग? तर हा जो MICR कोड आहे याचा उपयोग चेक क्लिअरिंगसाठी होत असतो. पुढील प्रश्न, SLR म्हणजे काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, स्टँडर्ड लेंडिंग रेट, स्पेशल लिक्विडिटी रूल की सिक्युर्ड लोन रेशो? तर SLR म्हणजेच काय? तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजेच ऑप्शन क्रमांक A. पुढील प्रश्न, CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो, सेंट्रल रिझर्व्ह रेग्युलेशन, कॅश रिटर्न रेट की क्रेडिट रिझर्व्ह रेकॉर्ड? तर CRR म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक A, कॅश रिझर्व्ह रेशो. पुढील प्रश्न, NPCIचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई की हैदराबाद? NPCI म्हणजे काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर याचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, चेक बाउन्स झाल्यास शिक्षा कोणत्या कायद्यानुसार होते? IPC, ग्राहक संरक्षण कायदा, NI ॲक्ट 1881 की बँकिंग कायदा? तर कोणत्या कायद्यानुसार होते? तर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. पुढील प्रश्न, IFSC कोड म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्शियल सिस्टीम कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, इंटरनल फायनान्स सर्व्हिस कोड की इंडियन फॉरेन सर्व्हिस कोड? तर IFSCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. पुढील प्रश्न, RBI म्हणजे काय? अगदी सोपा प्रश्न आहे, डायरेक्ट उत्तर सांगून देतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ऑप्शन क्रमांक B. पुढील प्रश्न, ATMचे पूर्ण रूप काय? ऑटोमेटेड टेलर मशीन, एनी टाईम मनी की ऑल टाईम मनी? तर ATMचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. पुढील प्रश्न, UPI व्यवहारासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? पासपोर्ट, डेबिट कार्ड, UPI ID आणि पिन की पॅन कार्ड? तर UPI म्हणजेच काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. यासाठी UPI ID आणि पिनची आवश्यकता असते. आणि जो आपण तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट तयार केली ना विद्यार्थी मित्रांनो, 250+ टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत. अजूनही टेस्ट आपण यामध्ये ॲड करतो आहे. 2500+ प्रश्नांची प्रॅक्टिस या ठिकाणी होऊन जाणार आहे. संपूर्ण सिलेबसवर आधारित तयार केली. तुम्हाला जर 499चं पॅकेज नको असेल तर 249चं नक्की घ्या. परीक्षा ही तुमची ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, त्यामुळे ऑनलाईनमध्ये तुम्हाला टायमर प्रोव्हाइड केला जातो. तर टायमर प्रोव्हाइड केल्यानंतर त्या पर्टिक्युलर वेळेत टेस्ट सॉल्व्ह होते की नाही हे जर आपल्याला स्वतःचं आकलन करायचं असेल तर ऑनलाईन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 499चं मटेरियल जर घेतलं तर त्यामध्ये ऑलरेडी 250चं मटेरियल ऑलरेडी कव्हर होऊन जातं आहे, त्यामुळे नक्की परचेस करा. पुढील प्रश्न बघूयात. NPCI कोणती प्रणाली चालवते? UPI, RTGS, NEFT की CTS? तर NPCI कोणती प्रणाली चालवते? तर UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पुढील प्रश्न, IMPSचा उपयोग कशासाठी होतो? फक्त ATMमध्ये, फक्त कागदी व्यवहारांसाठी, तत्काळ ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठी की चेक क्लिअरिंगसाठी? IMPS म्हणजे काय? इन्स्टंट मनी या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. म्हणजेच काय?
ऑप्शन क्रमांक सी तात्काळ ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. पुढील प्रश्न, RTGS प्रणाली कोणत्या प्रकारच्या व्यवहारासाठी उपयुक्त असते? लहान रक्कम, किरकोळ व्यवहार, मोठ्या रक्कम व्यवहार म्हणजे 2 लाखांपेक्षा जास्त, की फक्त सरकारी व्यवहारांसाठी ही प्रणाली उपयुक्त असते? तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, मोठ्या रक्कम व्यवहारांसाठी ही प्रणाली यूज केली जाते. पुढील प्रश्न, NEFT व्यवहार कसे केले जातात? 24x7 तात्काळ व्यवहार, वेळानुसार बॅचमध्ये, केवळ सकाळी की फक्त रविवार वगळून? तर NEFT हे जे व्यवहार आहे ते बॅचमध्ये होतात. म्हणजे सपोज तुम्ही बँकेत गेले आणि NEFT केली तर बँक काय करते, सर्वांची NEFT आलेले एक पर्टिक्युलर बॅचमध्ये त्यांचे व्यवहार करत असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, NPCIचे फुल फॉर्म या ठिकाणी विचारला आहे. तर 4 ऑप्शन आहेत. नॅशनल पेमेंट कंट्रोल इंटरफेस, नॅशनल प्रोसेसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की नॅशनल पब्लिक क्रेडिट इन्स्टिट्यूशन? तर NPCIचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ऑप्शन क्रमांक सी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पुढील प्रश्न बघूयात. NEFTचे पूर्ण रूप काय? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, नॅशनल इझी फंड ट्रान्सफर, नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रॅकिंग की नॅशनल ई फंड ट्रान्झॅक्शन? तर NEFTचा फुल फॉर्म जो आहे तो आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. पुढील प्रश्न, IMPSचे पूर्ण रूप काय? इंटरनेट मनी प्रोसेसिंग सिस्टीम, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस, इन्स्टंट मनी मोबाईल पेमेंट सिस्टीम, इंडियन मनी प्रोसेसिंग सर्व्हिस? सांगा IMPSचे पूर्ण रूप काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. पुढील प्रश्न, RTGSचे पूर्ण रूप काय? रिअल टाईम जनरल सिस्टीम, रिअल टाईम ग्रोस सर्व्हिस, रिअल टाईम ग्रोस सेटलमेंट की रॅपिड ट्रान्झॅक्शन गव्हर्नमेंट सिस्टीम? तर RTGSचं जो पूर्ण रूप आहे ते आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. पुढील प्रश्न, UPIचे पूर्ण रूप काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे, त्याला जॉईन करून घ्यायचं आहे, ज्यावर आपण एक्झामचं अपडेट आणि एक्झाम मटेरियल शेअर करत असतो. तसेच करंट अफेअर्स मराठी हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 5 चालू घडामोडींची प्रॅक्टिस करत असतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक बँकिंग वितरण चॅनल नाही? इंटरनेट बँकिंग, मोबाईल फोन बँकिंग, मोबाईल व्हॅन की टेली बँकिंग? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोबाईल व्हॅन हे काय बँकिंग वितरण चॅनल नाही. पुढील प्रश्न, आपल्या देशात महागाई नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणते उपाय करते? रेपो रिव्हर्स रेपो दर वाढविणे, CRR वाढ, SLR मध्ये वाढ की पैशाचा पुरवठा संकुचन? तर योग्य उत्तर आहे रेपो रिव्हर्स रेपो दर वाढविणे. पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले? ऑप्शन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक की देना बँक? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाब नॅशनल बँक. पुढील प्रश्न, बँकिंग जगात KYCचा विस्तार काय? कीप युअर क्रेडिबिलिटी, नो युअर क्रेडिबिलिटी, कीप युअर कस्टमर की नो युअर कस्टमर? तुम्हाला बऱ्याचदा बँकेचा फॉर्म आला असेल की तुमचं KYC करायचं राहिलं आहे, तर KYC करायचं राहिलं म्हणजे काय, तर नो युअर कस्टमर, तुमचे ज्या डिटेल आहेत ती बँक घेत असते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, भारताची पहिली बँक कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, भारतीय स्टेट बँक की बँक ऑफ हिंदुस्थानी? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, बँक ऑफ हिंदुस्थानी. विद्यार्थ्यांनो, बँकिंग अवेअरनेसवर अजून आपल्याकडे प्रश्न आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओला 1000+ लाईक करायचं आहे, किंवा आपण खाली कमेंट करा की अजून व्हिडिओ बनवा. 50+ कमेंट आल्यानंतर आपण बँकिंग अवेअरनेसवर अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हे जे 250+ ऑनलाईन टेस्ट जर घ्यायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ज्ञानवंदन एज्युकेटर. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन आपण ज्ञानवंदन एज्युकेटर सर्च करा. आपलं जे काय म्हणता येईल की ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर कोर्समध्ये जा. जो पहिला कोर्स आहे तो तुम्ही घ्या, कारण की ऑनलाईन प्रॅक्टिस करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षासाठी आहेत, बाकी कोणत्याही एक्झामला तुम्ही यूज करू शकता.
तसेच 19,000 प्लस MCQ तयार केलेत. 499 प्राईस आहे. हे देखील तुम्ही ॲप थ्रू घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला PDF आणि ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केले आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे. थँक्यू.